आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी बघूया, ती म्हणजे ओबीसी आश्रमशाळेमध्ये दर्जेदार मूलभूत सुविधा द्या, अन्यथा दोषी शाळांची मान्यता ही रद्द करणार असल्याचं अतुल सावे यांनी म्हटलेलं आहे. तसा इशारा त्यांनी दिलेला आहे. शिवाय आश्रमशाळा संस्था चालकांच्या बैठकीमध्ये मंत्री सावेंनी हा इशारा दिला. आश्रमशाळेतील सुविधांबाबत वारंवार गंभीर तक्रारी येत आहे. स्वच्छता, सुरक्षितता, पिण्याचं पाणी, पोषण आहार आदी बाबींवरती विशेष सूचना देण्याची मागणी केली जाते आहे. राज्यातील आश्रमशाळा आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमधली विदारक स्थिती समोर आल्यानंतर राज्यातील 2 मंत्री आता खडबडून जागे झाले. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आता प्रशासनाला उशिरा सूचना दिल्यात. राज्यात सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंनी स्कूल ठीक करो अभियान सुरू केलंय. या अभियानांतर्गत ते जिल्हा परिषदेच्या शाळांना भेट देऊन तिथली विदारक परिस्थिती समोर आणत आहेत. दुसरीकडे राज्यातील आश्रमशाळांच्या दयनीय स्थितीबाबतही अनेक बातम्या समोर येऊ लागल्या. गडचिरोलीमधील एका आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमीही समोर आली होती. याशिवाय धाराशिवच्या होर्टीमध्ये एका दिव्यांग निवासी शाळेत दिव्यांग विद्यार्थ्यांना पोटभर जेवणही मिळत नसल्याचं वृत्त TV9 मराठीनं काही दिवसांपूर्वी दिलं होतं. यासह राज्यातील अनेक ठिकाणी कुठे शाळा मोडकळीस आल्यात, तर कुठे स्वच्छतागृहांना दरवाजे नाहीत, कुठे खिडक्या नाहीत, तर कुठे मुलांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नाहीत, अशा अनेक समस्या आहेत. या समस्या गेल्या काही दिवसांपासून वारंवार समोर येऊ लागल्यानंतर आता राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि अतुल सावेंनी महत्त्वाच्या सूचना दिल्या. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या उपस्थितीमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पायाभूत सुविधांबाबत आढावा बैठक झाली. या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, ग्रामविकास विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजित सिंह देओल यांच्यासह इतर महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत जयकुमार गोरेंनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पायाभूत सुविधांबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या. जयकुमार गोरेंकडून कोणते निर्देश? शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उपलब्ध करा, पिण्याच्या पाण्याची सुविधा, सुव्यवस्थित वर्गखोल्या, वीज व्यवस्था यांचा प्राधान्यानं विचार करा. पाणी आणि स्वच्छतागृहांसारख्या मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ग्रामपंचायत निधीचा वापर करा. जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन तिथल्या पायाभूत सुविधांची पाहणी करावी. UDAS प्रणालीमध्ये नोंदवण्यात आलेली माहिती प्रत्यक्ष उपलब्ध सुविधांशी पडताळून पाहावी. चुकीची माहिती दुरुस्त करण्यात यावी. ग्रामपंचायत मुख्याध्यापक, ग्रामसेवक, गटविकास अधिकाऱ्यांनी समन्वयानं काम करून शाळांच्या पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी गावकऱ्यांचा सहभाग वाढवावा. दुसरीकडे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावेंनी सुद्धा ओबीसी आश्रमशाळांबाबतही महत्त्वाच्या सूचना दिल्या. ओबीसी आश्रमशाळेमध्ये दर्जेदार मूलभूत सुविधा द्या, अन्यथा दोषी शाळांची मान्यता रद्द करणार असल्याचा इशारा सावेंनी दिलाय. आश्रमशाळा संस्था चालकांच्या बैठकीत मंत्री सावेंकडून या सूचना देण्यात आल्या. आश्रमशाळांमधील सुविधांबाबत वारंवार येणाऱ्या तक्रारींची सावेंनी दखल घेतली आहे. स्वच्छता, सुरक्षितता, पिण्याचे पाणी, पोषण आहार, संरक्षण भिंत या मूलभूत बाबींवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना सावेंकडून देण्यात आल्या.